तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्ट को लेकर राज्य सरकार सकारात्मक दिखाई दे रही है, जबकि सरकार के इस रवैये से मेलघाट वासियों की रातों की नींद उड़ गई। दूसरी तरफ तापी मेगा रिचार्ज प्रकल्प के संदर्भ में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सदन को इस प्रकल्प के निर्माण के बाद महाराष्ट्र प्रदेश के खार पट्टा वाले क्षेत्र में होने वाले फायदों की संपूर्ण जानकारी से अवगत कराया है। विदर्भातला जो खारपाण पट्टा आहे याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। साधारणपणे 2015-16 मध्ये उमा भारतीजी यांच्याकडे आम्ही तो प्रकल्प घेऊन गेलो होतो आणि त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये एक अतिशय वेगळी अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे। सातपुडा पर्वतातनं जे पाणी बाहेर पडतं तर ते सगळं तिथे काय की एल्युव्हियल सॉइल आहे सगळं आणि तिथे फॉल्ट तयार झालाय आणि या फॉल्ट तयार झाल्यामुळे हे सगळं पाणी जिरून जातं आणि हे पाणी आपण जर विचार केला तर नेपानगर बुराणपूर हे मध्य प्रदेशातलं आणि रावेर यावल चोपडा या सगळ्या भागामध्ये हे पाणी जिरून जात असल्यामुळे म्हणजे ते त्या ठिकाणी रेतीत चाललं जातं, त्यामुळे भूजल पातळी खाली चाललेली आहे। कारण हे सबसॉइल मध्ये ते सगळं जिरून जातं आणि भूजल पातळी त्याची खाली चालली आहे। प्रतिवर्षी 1 मीटर खाली ती चाललेली आहे आणि म्हणूनच मग या संदर्भात हा मेगा रिचार्ज प्रकल्प त्या ठिकाणी त्याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आला आणि आम्ही स्वतः जाऊन बघितलं। हे एक जगातलं आश्चर्य आहे की असं ते सगळं जशी सरस्वती नदी आहे तसं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत 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 येतं आणि मग ज्या ठिकाणी ते येतं त्या विहिरीला एवढा मोठा झरा आहे, इतकं पाणी त्या ठिकाणी येतं आणि म्हणून याला जर आपण मेगा रिचार्ज मध्ये कन्वर्ट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात खारपाण पट्ट्याचा प्रश्न हा सुटणार है। परंतु मेलघाट प्रशासन के पास तापी प्रकल्प के निर्माण को लेकर जानकारी की अनभिज्ञता देखी गई है। कुछ माह पूर्व तापी मेगा रिचार्ज प्रकल्प मामले में मेलघाट से सटे मध्य प्रदेश में इस प्रोजेक्ट के संदर्भ में खुलासा करते हुए इस प्रकल्प को महाराष्ट्र मध्य प्रदेश दोनों राज्य के सिंचाई क्षेत्र के लिए वरदान बताया गया था। सूत्रों से मिली जानकारी के तहत राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सदन में तापी प्रोजेक्ट को लेकर सभी तरह की जानकारी दी। इस प्रकल्प के निर्माण में केंद्र और राज्य सरकार दोनों निधि उपलब्ध करवाएंगी, यह बात भी कही है। इससे तापी प्रकल्प एक बड़ा तथा महत्वपूर्ण प्रोजेक्ट है, यह स्पष्ट हो रहा है। उप मुख्यमंत्री के तापी मेगा रिचार्ज प्रकल्प को लेकर सदन में रखी गई जानकारी वाले वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद इस प्रोजेक्ट की हवा मेलघाट में तेजी से चलने लगी है आणि म्हणून 2016-17 पासून आपण याच्या पाठीमागे लागलो आणि याच्या संदर्भात मग केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल आपण त्या ठिकाणी तयार करून घेतला आणि त्यानुसार त्याचं सर्वेक्षण आपण केलं। एकूण जर आपण याचा विचार केला तर याच्यामध्ये पावसाळ्यात तापी नदीचं पाणी जे पुराचं पाणी आहे ते मध्य प्रदेशातील नेपानगर बुराणपूर आणि महाराष्ट्रात रावेर यावल चोपडा या तालुक्यात तसंच डावा कालवा काढून त्याद्वारे धारणी त्यानंतर इकडे मध्य प्रदेशात बुराणपूर खकनार आणि आपल्याकडे परत जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा आकोट अंजनगाव सुरजी अचलपूर या सगळ्या खारपाण पट्ट्यामध्ये हे पाणी आपण या ठिकाणी आणू शकतोय। याची आता पुष्कळ पुढे आपण याच्यामध्ये गेलो आहोत आणि एकूण जर आपण विचार केला तर या आणि हा जो प्रकल्प आहे हा आंतरराज्य असल्यामुळे केंद्र सरकार याला पूर्ण पैसे आपल्याला देणार आहे आणि या प्रकल्पामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्राला साधारणपणे या ठिकाणी 19.37 अब्ज घनफूट म्हणजे जवळजवळ 20 टीएमसी पाणी हे महाराष्ट्राला या खारपाण पट्ट्यात मिळणार आहे आणि मध्य प्रदेशला 11 टीएमसी पाणी या माध्यमातून मिळणार आहे। या संदर्भात खूप मोठी कारवाई झालेली आहे, ती सगळी कारवाई काही मी सांगत नाही, पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की पुष्कळ पुढे आता हा प्रकल्प गेलेला आहे आणि याचा सातत्याने पाठपुरावा। नागरिकों में प्रकल्प के प्रति भ्रम संभ्रम जैसा माहौल बना देखा गया है। सूत्रों की माने तो मेलघाट में तापी प्रकल्प को हमेशा विरोध रहा है। इसके अलावा क्षेत्र में जमीनी स्तर से लेकर तो हवाई स्तर के सभी सर्वेक्षण का मेलघाट वासियों ने विरोध दर्शाया था, जिसमें उस समय सर्वे पथक को परेशानी उठानी पड़ी थी। कुछ वर्षों तक तापी प्रकल्प का मुद्दा मेलघाट और पड़ोसी क्षेत्र में ठंडे बस्ते में बना देखा गया था। अब फिर से तापी प्रोजेक्ट का जिन बोतल से बाहर आ गया है, जिससे मेलघाट में खलबली मची है। अब नागरिकों में इस प्रकल्प अंतर्गत कितने गांव डूब का हिस्सा होंगे और यह प्रोजेक्ट का निर्माण कहाँ होगा, क्या होगा मेलघाट का, जैसे कई सवाल जनता की रातों की नींद उड़ा दी है। कुल मिलाकर तापी प्रकल्प मामले में
राज्य सरकार के सकारात्मक भूमिका को लेकर मेलघाट वासियों में गहरी नाराजगी देखी जा रही है। इसके अलावा सरकार यह प्रोजेक्ट रद्द करे, ऐसी मांग मेलघाट की जनता की ओर से की जा रही है। शकील अहमद, सुलेमान मेमन, तस्मीन शेख के साथ जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारनी।